तूप लावा तुम्ही. त्याला वळून घ्या. घरात वळून घ्या. हां. कांदा मध्ये नको ए दादा. तिकडे उभं राहणार थोडा. मावशी मावशी इकडे आणून जा. काका काका बरं साईडला. आजा अंग बाजूला आहे. शिक्षण वाटायला लागून जाते.
आजी आजी बाजूला आणली. म्हणजे तो आपले कोण शिकत आहे आम्ही. ये मोदी जातात और मध्ये मध्ये माच मागे मागे. बसा बसा आता तुम्ही सगळे बसून घ्या आता सर्व बसा खाली बसा खाली. साक्षी ठेवून आभामंडळातील सूर्यदेव चंद्रदेव तारे लुकलुकणाऱ्या चांदण्या यांनाही आज नमन. या धर्तीवरील निसर्ग देवतेला नमन करून प्रकृती देवाला वंदन करतो. या सृष्टीतील निसर्ग देवतेचा सांभाळ करणारा, या भूतलावर असणारे पशु पक्षी जीवजंतू मानव प्राणी गाय बकरी इतर जनावरांची काळजी घेऊन सगळ्यांना चारा पाणी करणारा, सर्वांना दाना पाणी पोहोचवणारा आणि चिडी मुंगीला चारा पाणी करणारा देवादेव महादेव. आज या महादेवाला पण मान. आपल्याला जन्म देणारे आपले आई बाबा, आपला सांभाळ करणारे आपले आजी आजोबा यांना पण आजीचं नमन. आपल्या आई वडिलांनी, आजी आजोबांनी, वाडवडिलांनी, भाऊबंधांनी, काका चुलतांनी आणि आपल्या गावातील मोठ्या माणसांनी आपल्याला दाखवलेली वाट, बाया भक्तीत तुरली जाणारी आपली कुलदैवत आणि आज आपल्या मुलांना जात पडताळणी प्रमाणपत्र देणारी तीच म्हणजे डोंगर माऊली म्हणजे डोंगऱ्या देव. आज या डोंगर माऊलीला पण नमन. डोंगर माऊली म्हणजे कोण? अन्न देवता. आज आपण एक दाना धरती मातेच्या पोटात टाकून ती 100 दाणे उगून आपल्या पत्रात देते. ती कणिकांसरा माता, देव मोगरा माता, पांडुरी माता नावं अनेक आहेत, पण ती एकच म्हणून आज आपण तिला अन्न देवता म्हणून पूजनासाठी आज आपण आमंत्रित मूळ केले. म्हणून आज आपण या धर्तीवर कळशेवर, जलाशेवर, फुलाशेवर आज सगळ्या माऊल्यांना नमन करून आज आपण या शिवारातील शिवारी देव, हिरवा देव, निसर्ग देव, या शिवारातील वाघदेव, नागदेव, पाटली देव, भाऊबंधांचा चिरा, सोयऱ्यांचा चिरा, नागदेवाचा चिरा सगळ्यांना मान देऊन या गावातील साथी आसरा, ठाणकाई यांनाही नमन. या गाव पांढरीला नमन करून गाय अखरला नमन करतो. लंकेच्या मेळ्याला नमन करून गावाच्या मेळ्याला पण नमन करतो. आज गावाच्या मुदानीला नमन, गावाच्या भक्ताला नमन. आपल्या गावातील नगारकर, कहाळकर, सांभाळकर यांनाही नमन. आपले वाडवडील खेळवणारे, आळवणी करणारे डाक भक्त यांनाही नमन. आपल्या बाय भक्तीत पुरली जाणारे डोंगर माऊली आणि तिची आळवणी करणारे भगत, मुलानी, पावरकरी, ताळ गाणारे, सर्व सुरकरी आज या माऊल्यांना पण नमन.
सोडकर यांना पण नमन. आपल्या गावातील ढोल गाणारे यांना पण नमन. या शिवारातील शिवारी देव, या कळीचा राखणदार, आज यांनाही नमन. या गावातील पोलीस पाटील, सरपंच, गावातील गणप्रमुख, पंचमंडळी, या शिवार शेंडीतील नदी नाल्यातील शेतीतील देव, सर्वांना नमन. वाक्यात तुझ्या कोणी राहून का गेला असेल तर हे देव आमची चूक माफ करून आम्हाला आमची चूक बदला करून आम्हाला सगळ्यांना नमन करतो. आज आपण डोंगर माऊलीच्या कृपेने, निसर्ग देवतेच्या आशीर्वादाने, धरती माता या मोगी माता यांच्या कृपेने, या वामनरावतील पंचमहाभूतांना साक्षी ठेवून आज आपण अग्निदेवतेच्या साक्षीने आज आपण नवीन घराची घरबंधणी करीत आहोत. म्हणून सर्व मूळ केलेले गणगोळ, सगळे सोयरे, भाऊबंद, काका, चुलते, मामा, मामी, सासू सासरे, आजी आजोबा, आई वडील, बाळगोपाळ यांना सांभाळणारे आणि आम्हाला शिकवणारे सगळेच गणगोत मित्र मंडळी, आलेले सगळे गोतावळा, बाळगोपाळ या सर्वांना नमन करून कोणी राहून गेला असेल, नजर चुकीने कोणाला ह्या मूळ देता नाही आले म्हणून राग रुसवाना धरता सगळेजण आले म्हणून सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला लागा म्हणून सगळ्यांना नमन करतो. या नवीन घरात आपण आल्यानंतर या नवीन घराला घर पण राहावं, या घरातील कुटुंबांना घरात सुख शांती समाधान मिळावं म्हणून एकमेकांची विचारपूस व्हावी, सर्वजण आनंदी राहावे म्हणून या घरात कुणी आल्यानंतर त्यांना तांबे भर का होईना पाणी पाजण्याचं आपल्याला आपलं कार्य आपण करत राहावं म्हणून आज सगळ्यांच्या पाऊलखुणाने आज हे नवीन घर भरून जावं, सगळ्यांच्या आशीर्वाद लाभावं म्हणून आज सगळ्यांच्या साक्षीने आज आम्ही आपल्या घरदेवांची, आपल्या वाडवडिलांची आपण पूजेला सुरुवात करतो. आणि कंसरा माताला अगरबत्ती लावता, धूपधानी माताला जीव आणि या धन्य जीवना धन्याच्या कुंडीला घर आणि कंसरा
भाजी टोपली व भाकरी आणि म्हणतात, आणि त्या कारणावरला माझा साधनाव मनमानी भली. आणि धनाच्या नित्या सुख सुख आणि महाराज गच्च्या हजारो वर्षापासून कोणतेही कार्य हाती घेताना त्या कार्याची सुरुवात धान पूजेने अर्थात धरती पूजेने करतो. शेतामध्ये बी पेरण्यापासून तर ते धान घरामध्ये येईपर्यंत तो धरती मातेची आणि धानाची पूजा करतो. म्हणून या ठिकाणी या घटनाभरणीच्या निमित्ताने सुरुवातीला पूजा होते, धान पूजा अर्थात धरती पूजा. सुरुवात व्हायचे सुरू द्यायचे सुरू द्यायचे सुरू होते धान पूजा. माझ्या काळ्या आईला आईच्या गर्भाला गर्भाच्या बीजाला बीजाच्या अंकुराला अंकुराच्या फुलाला फुलाच्या फळाला कंसावरच्या धान्याला आणि भाकरी ज्याची गोडत्या पिवळ्या सोन्याला नमन 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 नमन. आणि भाज्या डोंगऱ्या देवाला आणि भाज्या डोंगऱ्या देवाला डोंगऱ्यातल्या गडाला पायऱ्या कंसरा शंदोड गडाला
विनविनत्या दिवाला दिवयामधल्या तेला मधल्या वातीला अन अंधार नाहीसा करते त्या ज्योतीला नमन 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 अन माझ्या डोंगऱ्या माऊलीला अन माझ्या डोंगऱ्या माऊलीला खांबा दुर्गाच्या राज माऊलीला माऊलीच्या भक्तीच्या शक्तीच्या करामधल्या कुच्च्याला कुच्च्यावरच्या पिसामधल्या डोळ्याला अन डोळाजीचा भोळा त्या मुदारीला नमन 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 अन माझ्या कथे करीला कथेच्या वेतेच्या थाळीमधल्या मेणावरच्या सरावरच्या घराला अन सूर्याचे मधुर त्या नराला नमन नमन राखायचं असेल, आपलं अस्तित्व जर टिकवायचं असेल तर आपले जे काय होतं, आपले पूर्वज जे काय करत होते तेच करायचं. आणि हेच आम्ही मोठे मंडळ आहे, बुजुर्ग माणसं आहेत. तुम्हाला मी पुन्हा विनंती करतो, तुम्ही आपल्या गावाला गेल्यानंतर बाकीच्या ज्या पोरांना या सगळ्यांना तुम्ही सांगा की बाबा हे असं करू नका. पुढचं मग आपल्या देवाजवळ देवादीपक महिला मंडळकर राहल्यानंतर आपल्या माऊल्या, आपला मुदानी, आपला उपा माऊली सगळाच करीन आपण गौळवर जाजो. गौळवर गेल्यानंतर काय काय घेतो आपण गौळवर? तुम्ही काठी देवकाठी होणे, नंतर थाळी, सर, चतुर्प्रथम वर्ण कुचा अन्न आपले मुदानी या सगळा मिळे आपण गौळवर जाजो. गौळवर गेल्यानंतर आपण गौळने बाहेर काय घंटी वाजवतो नाही, बरोबर आहे ना? मग आपले गवळा घंटीनी गरज नाही. म्हणजे घंटी काय होती ती नंतर सांगेल, पण घंटी काय लागत नाही आपल्या देवळा, पण आपण बरेच घंट्या वाजवतो, बरोबर आहे ना? देव मला पाव, देव मला पाव, कडं पावेल घंटी वाजवेल. पण आपला भगत करे, आपला थाळ गाणार, आपला बाबा माऊली जाबी शेर माऊली शेत माऊली जाबी त्या मग तडतड गवळवर जाय सांगता, हे आया आज तुने नावना आम्ही जपतप करून आणि आज तुने दरबार लावून नाव आमने पुरा साला सुख सैमान देजो, सगळ्या साला सुखी ठेवजो, एक 5 ना 50 करजो, प्रत्येकना लक्ष्मीना वाडा भरजोस आणि प्रत्येकने पदरात कणी कंसराने बरकता देजोस. तर आम्ही तुने सर सांगितलं आम्हाला पद घाल म्हणून असं सांगीन आपण. तर टाळी ठोकलो नाव सर आणि हिना आवाज होतड, आवाज दिल्यानंतर मग ती आया आपली जागी हो, जागीच राहा, जागा करायला आपल्याला काम करत आणि मग तेव्हा आपण खाल घर येतो आणि मग बाकीनं आपण हे करतो. मग दुसरा तिसरा आहे रूप, दुसरा तिसरा काही नाही. जे पद्धतीनं आपले आयाने पायात जोडवा, आपल्या आयाने पायात चोरड्यात, तेच पद्धतीने तिने बी पायात चोरड्यात फडकी रोडा. जशी आपल्या आया भोत्याने सर तशा तिला बी भोत्या, जशी आपल्या अंगात चोळी ब्लाऊज तशा तिने बी अंगात चोळी ब्लाऊज. जे पद्धतीने आपल्या आईने अंगावर फडकी तशा तिने बी अंगावर फडकी आणि तिने बी हातात इळा आणि कंसाळ आणि एक करतो दूध ना पातीला. म्हणून हाय तुम्ही सदैव वाट हेरत ती तुम्हाला बरकत देण्यासाठी तेच उभी राहिलं. म्हणून हाय दुसरा तिसरा कोणी नाही, तर हाय आपल्या आईने प्रतिकृती म्हणून ती आपली हाय कंसरा. म्हणून आज आपण पूजाला आड मूळकरी आणेल, म्हणून आज तिने तिला साक्षी ठेवून म्हणून आपण कंसराला नमन. कंसरा माताला नमन. मला माता तुमने पदार्थ कशी दे. थोडक्यात जे वेळेस तुम्ही 5 दिवस 7 दिवस गेल्यानंतर तुम्ही घरा येतास, तुमनेकडं काही कोणतेही प्रकारना मुहूर्त राहत नाही. पण आपण सांगतो आई पोऱ्याला जन्म दिला पानावर ठेवायला बामणकडं, लग्न निश्चित काढायला बामणकडं, मग सगळ्याच कामात तुम्ही बामणकडे जातास, बरोबर आहे ना? पण बामण नंतर होणार. पण जे वेळेस आपण देव झाल्यानंतर मग आपण घर येतो, घर आल्यानंतर जे वेळेस आभाळ गडाड ढग गडाडता विजा गडाडत्या, मग आपला बा सांगा परवा आता पेराने तयारी करा. मग आपण बी घेतो तो ऐक. हे कंसराने पूजा कोण प्रत्येक भागात अलग अलग, कोणी बीनी पूजा करत, कोणी उभे पिकने पूजा करत, तर कोणी कापणीवर पूजा करत, तर कोणी रासने पूजा करत, कोणी घर आल्यानंतर पूजा करत. पण पूजा सारखीच. मग आपण
सगळा झाल्यानंतर मग आपण पेरणी करतो. पेरणी केल्यानंतर मग पीक हळूहळू मोठा हो. मग तिना वाटेकरी चिडी मुंगी सगळा पशु पक्षी आकलत हिंडतो. सगळा झाल्यानंतर मग आपण रासने पूजा करतो. खळावरून रासने पूजा करी आल्यानंतर मग आपण घरात आल्यानंतर सुद्धा दिवा दीपक ओवाळी. मग हाय तीच आरती ना प्रत्येक सरने एकदम भारी मस्त बैलगाडी सजवलेलं. मग हाय आज बैलगाडीत धान्य जी कंसराची भरणी आहे ती ह्या बैलचा महत्व काय ते मी सांगेल. मग आपण ती धान्याने गाडी आल्यानंतर मग बैलनी पूजा हो. बैलनी पूजा झाल्यानंतर तो गाडी चालवणार मग ती धान्याने पूजा होईल. मग एक आपण तो धान्याला फोडर आपल्या घरात मध्ये जा. दुसरा चौरंग बैल कशा तिकडं डोंगऱ्या देव, आपला घऱ्या देव, वाघदेव, नागदेव, चंदन सूर्या ह्या देव कशा. मग हा सगळा कंसराने दिल्यानंतर आपल्याला एक गणाला 100 दाना म्हणजे तुम्ही एक पोता बी पेरावा तर तुम्हाला 100 पोता नक्कीच पिकवीन तुमने पदरात देईल. पण ते आपल्या लक्षात येत नाही. आपण सांगतो खत टाका हाय टाका आणि मग आता पीक ना पिकल्यानंतर उड्या मारतो. सगळे हे घर भरले म्हणतात. आपण सगळे आलो या ठिकाणी यांनी आल्या सगळ्या पाहुण्यांचे औक्षण केलं, त्यांचे पाय धुतले. बरोबर आहे की नाही. बघा किती सुंदर आपली संस्कृती आदिवासींची. आणि हे आमच्या डोक्यात नाही. आम्ही झारखंडला गेलो, तिकडे MP ला गेलो, हे सगळं अशाच पद्धतीने करतात. पण आपण ते विसरून गेलो. याच्यानंतर आड्या आणण्याचा कार्यक्रम होणार आहे. करत होते की नाही आड्या आणण्याचं? करत होते की नाही मंडळी? मग हेच तर आपलं आहे. साधी सोपी अशी मांडणी करायची. जे असेल ते जे काही बनवलं असेल ते बनवा. 5 पुढे बसवा आणि त्यांच्याकडून 5 देवांची नावं घ्या ना, आडे हाना आणि पाहुण्यांना जेवायला घाला. प्रतिभात आहे आमच्या आदिवासी बचाव अभियानाच्या अतिशय खंबीर आणि धुरंधर अशा महिला भगिनी कार्यकर्ते आहेत, लेखिका आहेत, साहित्यिक आहेत, गायिका आहेत. आणि कुठेही कोणताही कार्यक्रम असो, आदिवासींचं किंवा अन्याय असो, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ते सदैव अग्रणी असतात, सदैव पुढे असतात. अशा ह्या बुलंदत्व आमच्या आदिवासी बचाव अभियानाच्या सन्माननीय प्रतिभाताई हे पण बोलतीलच, आपले मत व्यक्त करतीलच. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना ओळख करून देतो. पहिलं चौरंग आपण काय ठेवलं पहिल्या चौरंगावर तुम्हाला सांगतो. आता आम्हाला बोलवायचं नाही. आदिवासींची ही पूजा घरभरणी कोणतीही पूजा अतिशय साधी बोळी असते. त्याला नियम काही नसतं. ब्राह्मणाच्या पद्धतीने असं करायचं तसंच पाहिजे असं नाही. एकदम साधी सिंपल आदिवासींची पूजा घरभरणी. बरोबर. पहिलं चौरंग काय मांडायचं सांगा. पहिलं चौरंग काय मांडलेलं आहे? पानदेवतेचं. बरोबर. पानदेवता जे घर पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला आपण पाया खोदतो म्हणून तिथून टिकाव फावडं जे काही वस्तू ते ठेवले. दुसरा चौरंगावर काय ठेवलेले आहे? वाळवडी. ज्यांनी घर बांधलं त्या माणसांनी घर बांधलं. बागुलदादांनी घर बांधलं. पण बागुलदादांना जन्म कोणी दिला? त्यांच्या आई वडिलांनी. त्यांच्या आई वडिलांची पुण्य म्हणून ते घर बांधू शकले. बरोबर. त्यांनी जन्म दिला म्हणून ते घर बांधू शकलं. म्हणून त्या वाडवडिलांचे त्यांच्या जे काय असतील कोणी त्यांचे आशीर्वाद आपल्याला असावे म्हणून. तिसरं आपले क्रांतिकारक आहे त्यांची पण ते पण आपले पूर्वज आहेत. भगवान बिरसा मुंडांची माहिती आपल्या प्रतिभाताई सांगतीलच. 4 नंबरला काय मानलेलं आहे? घट्या देव. ज्या घरामध्ये आता ते सगळं काय आपण आणलेले. बरोबर आहे की कंसारा माता धान देते ती. आपण हे घर बांधलं आणि घरामध्ये धान आणलेले, धान भरलेले आपण. मग ती धान देणारी ती कंसारा माता त्यांचा आपण चौरंग मांडलेले. पुढचं चौरंग जे आपले जे काही देव देवता आहेत की आपले जे वाद्य आहे, ढाक असतील, मोरकुचा असतील, कुट्याची काठी असेल, थाळगाणं असेल, हे सगळं आपले वाद्य प्रतीक ते मांडायचे. पुढचं कंसारा माता आहे. आदिवासी देव दैवते चंद्र सूर्य वाघदेव नागदेव कंसारा सगळं काय आहे. आणि मग सगळं धान आल्यानंतर आपण आनंदी जेवण करतो. तर ती बनवण्यासाठी आपल्याला चूल लागते. बरोबर आहे की नाही. मग ते चुलीवर जाण्यापूर्वी ते धान दळलं जातं म्हणून घरटी आहे. मोठी घरटी अशी ती घरटी ठेवा आणि मग उकळ ठेवा. जे जे होईल ते तुम्हाला तुमच्याकडे जे जे उपलब्ध होईल, जे जे अवेलेबल असेल ते घ्या. हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नाही. एखाद्याकडे पावरी असेल तर तू पावरी ठेवे. बरोबर आहे की नाही असं. आणि मग ते धान शेवटी कशावर जाते? चुलीवर जाते.
बरोबर. आणि मग भाकरी तयार होते आणि खातो, मग आपण आनंद होतो. आनंद झाल्यानंतर ढाक्या वाजवतो, आपण गायन करतो की बा हे आनंद देवता, ही कंसार माता, तू भरभरून आम्हाला दिलं आणि माझं पोट भरलंय म्हणून तुझे सदैव उपकार असो, मी तुझे गुणगान गातो, तुझी उपकाराची जाणीव ठेवतो. अशा प्रकारे मंडळी ही काय करायची, मांडणी करायची. काय अवघड आहे? काहीच अवघड नाही. आपल्या पद्धतीने करायचं, सोपं करायचं. दुसरा तिकडा चंदन सूर्यादेव कशा, तिकडं आपला देव खेळवणारा हत्यार ढाक माता. मग हा सगळा पीक येवल्यानंतर मग घर आल्यानंतर आपली आया खळावर आल्यानंतर, म्हणजे थोडक्यात एक सांगायला घ्या तर पेरणी करताना देव कशा कशा येतात. पेरणी करताना आपण बैल घिसणं मगच पेरणी करतो ना. आता ट्रॅक्टर वगैरे उन्हात, पण बैल शिवाय पेरणी होत नाही. कापणी तुम्ही करतात पण मळणी करायला सुद्धा बैल लागतात. मग बैलाला साक्षी ठेवी. आज आपण सगळा आया आल्यानंतर मळणे तोडणे झाल्यानंतर आपले घरात घरात आल्यानंतर आपली आया परत ते धान्याला निसणी पुसणी करी सुपडामा, बरोबर ना. ती निसपूस करीन परत उखळवर तिना कांडण भरडण आणि मग घरटीने जातात 2 दाणा टाकलं, बरोबर का. घरटीने जातात 2 दाणा टाकल्या तर घरटी बी हेरा घरटी बी ते घरटीने जातात 2 दाणा टाकल्यानंतर मग आपल्याला पीठ तयार होईल. असतो पण आपल्याला तेव्हा त्यांचं भांडण वाईट वाटतं. मग थोडक्यात जेव्हा म्हातारपण येतं माणसाचा, प्रत्येक माणूस म्हातारा होतो असतो, तरुण असतो, मोठा होतो, नंतर म्हातारा होतो. पण म्हातारपणात मग आपण महाराजाच्या पाठीमागे लागल्यानंतर आई बापाला विचारत नाही तू खाल्लं का नाही, पण पहिले आपण महाराजाच्या कीर्तनासाठी जातो, नाही तर सप्ताला जातो, नाही तर महाराजाला का बळत पाय पकडतो. पण आई बाप कुठं तरी कोपऱ्यात असतो, को तो खाला का नाही, पोऱ्या येईल तर जेव, पोरे आल्यानंतर जेव, ही त्याची तळमळ असते. पण मोठं झाल्यानंतर पोरं ज्या पद्धतीने लहानचे मोठे होतात, मोठं झाल्यानंतर मुलीला किंवा लग्न झालं तर मुलीला दिवस जातात, बरोबर आहे ना. मुलीला दिवस जातात. दिवस गेल्यानंतर त्या बाळाची काळजी आई बाप सासू सासरे सगळेच घेतात. थोड्या दिवसानंतर बाई तुला इकडं नसं जमत तू तुने आईस बा साकडे जा. मग ती पोरगी आपल्या आई बापाकडे जाते, आईशी सगळं सांगते, आई त्या बाळाची काळजी घेते आणि ती म्हणजे पोटातल्या बाळाची काळजी घेते आणि तिची काळजी घेते. बाई असं नको वागू, हे नको उचलू, ते नको उचलू, म्हणजे काळजी घेणारे कोण तर ते. पण त्यावेळेस तुमचा कोणताही देव तुम्हाला सांगायला येत नाही. मग हळूहळू 5 ते 6 महिने, 6 ते 9 महिने, 9 ते 9 महिने झाल्यानंतर आता सर्रास मंडळी डॉक्टरकडे जाते, बरोबर ना. दवाखान्यात बाळपण व्हायला, बरोबर आहे ना. पण पहिल्याच्या काळी बाळातपण कुठं घरीच करत होते, सोयारीन, बरोबर आहे ना. बाळातीन करणारी बाई सोयारीन. मग ती काय करत होती, मग ती येऊन पोट तपासून बघणार. ती बाई अजून घ्यायचं 1 महिना घेईल का 15 वाडा घेईल, म्हणजे तेव्हाही काही डॉक्टर नव्हते, पण तिला एक अंदाज होता. तरी तिच्याकडे ते ज्ञान होतं, पण ते ज्ञान बाकीच्या यांनी घेतलं नाही. म्हणजे थोडक्यात ती सांगणार बाय ते अशा, मग बाळाचा गोळा जरी फिरलेला असला तरी ती सुयारीच्या बाळाला बरोबर लाईनीवर आणून ती तिच्या त्या एका लाईनीत आणत होती. नंतर मग ती परत नंतर येणार, परत सांगणार बाय आता हिने तयारी करा, आता हाय बाळातीन होईल. 9च्या 9 महिने दिवस 9 दिवस झाल्यानंतर आपण तयारीला लागतो. मग त्या सोयारीन बाई बरोबर अजून 2 बाया असतात ना अजून एक माणूस असतो, बरोबर आहे का. मग एक जण असतो तो धान्य खोलणारा, बरोबर आहे ना. घरातच एक हे करतात. मग ज्या वेळेस शक्यतो हजारातून एखादी किंवा 10-15 खेड्यांमधून अशी एखादी केस होते, ते वेगळंच काहीतरी जन्माला येतं, पण त्या बाळातीन बाईलाही दाखवत नाही आणि ते कोणाला न दाखवता फटक्यात त्याची विल्हेवाट लावली जातात. काय सांगतात त्याला, दिवसा त्या बाया नाही सांगते ना. नाही, तरुण मंडळीला माहिती पाहिजे म्हणून मी सांगून आठवण करून देतो. मग अशी एखादी केस होत होते, त्या बाईला काय ते दाखवत नाही किंवा त्या पोरीला काय ते दाखवत नाही आणि ती तिची विल्हेवाट तशीच लावून देतात. पण मग ते का नाही दाखवत, ते का ते पूजत पण नाही, काहीच नाही. मग त्याचा अजून मार्ग वेगळा. मग अशा तऱ्हेने आपली मुलगी तयारीला लागते बाळपणासाठी.
मग सुयारीन काय करते, एकीला सांगते बाय तुला मग लाकडा ठेव, तर इस्तो चेटव. दुसरे पहिले काय होतं, आता चिमण्या बंद झाल्या, बरोबर आहे ना, अंधारा खोलीत बाळपण होत होतं ना, मग तेव्हा लावत होते चिमणी. नंतर आला एक दिवा, बरोबर आहे, तिला तर दिसायला पाहिजे का नको, मग तो तुम्हाला अंधाराकडून उजाडाकडे घेणारा हा दिवा. आणि ती चिमणीची ज्योत आणि दिव्याची ज्योत ही एकच आहे. मग तिला लागतो तो दिवा. दिवा आला म्हणजे कोण आला, तुमचा अग्निदेव तिथं आला. अग्निदेव आल्यानंतर आता दुसरा देव कसा येतो पहा. मग सुधारीन सांगा बाय आता आई तयारी होईल, आता मग हिला परत तुला मग विस्तोचे टाळा त्यावर एक भगुना मग पाणी ठेवा, बरोबर आहे का. हा भगुन्यात पाणी ठेवल्यानंतर पानदेव आला. तिसरी तयारी, जोपर्यंत तुमचं बाळ बाहेर येत नाही, बाहेर आल्यानंतर जोपर्यंत तो क्या क्या आवाज करत नाही, आवाज देणं म्हणजे सोपं नाही, तोच वायुदेवाचा ठोका असतो. जोपर्यंत तो वायुदेव आपला जो कांडा ठोकत नाही तोपर्यंत आपल्या मुखातून आवाज येत नाही. जोपर्यंत मुखातून आवाज येत नाही तोपर्यंत बाहेर बसलेल्या मंडळीला चैन पडत नाही. मग तो वायुदेव आपल्या अंगात मध्ये प्रवेश केल्यानंतर तो बाळ रडायला लागतो. रडायला लागल्यानंतर आपली सुयारीन त्या बाळाची तशीच आपली पानदेवाने आंघोळ करते. आंघोळ केल्यानंतर आता इथं पा फडकी आहे. मग आंघोळ झाल्यानंतर सुयारीन सांगते बाये तुने नातीसला बाळवता दे. मग बाळवता देते तर आजी काय करते, जर बाई आई फडकी घे ते मतच तो बाळ गुंडाळला जातो, त्याच्यात त्याला घेतलं जातं, त्याचं अंग पुसलं जातं आणि मग तो बाळ आपल्या आई जवळ दिला जातो. मग आई आपल्या बाळाला जे 2 थेंब अमृताचे असतात दूध, ते 2 थेंब पाजल्यावरच मग आपलं बाळ शांत होतं. मग ते गुटू या प्रकाशात सगळं पाहत राहतं. पाहता त्याची पाजवी पुंजली जाते. 12व्या दिवशी तिथे काही जण बारस पुजतात. मग हे बाळ हळूहळू बाहेर येतं, वसरीवर येतं. वसरीवर आल्यानंतर एक थोडक्यात सांगतो, सकाळची पाठ घडवणार आहे तोच, तुम्हाला तांबडा फोडवणार आहे तोच, नारीचा टाइम ठरवणार आहे तोच, आणि दुपारचा आराम करणार आहे तोच, आणि येळ सांज ठरवणार आहे तोच. मग ज्या वेळेस तुमचा बाळ जसं जसं लहान मोठं होत, म्हणजे थोडं मोठं झालं तर वसरीवर आल्यानंतर सूर्यदेव तुमचं आगमन पाहतो. हा केव्हा तरी बाहेर येईल जाता. मग आपली आजी आपला बाबा त्याला बाहेर उन्हात ठेवतो सूर्यदेवाच्या प्रकाशात. मग या सूर्यदेवाच्या प्रकाशात पशु पक्षी चिडी मुंगी अन्न पाणी शोधायला जाते. आपले आई बाबा पण आपले बैल घेऊन शेतावर जातात. मग तिथेही हा सूर्यदेव येतो. नंतर येळसांज झाल्यानंतर आपले आई बाबा घरी येतात. तेव्हा आपले बाबा किंवा आपल्याला सांभाळणारे सांगतात तू बाबा आया सांग. मग आपण परत संध्याकाळी अंधार झाला का आपण परत जेवण खाऊन करतो, झोपी जातो. पण त्याच्या साक्षीला चंद्रदेव उगवत असतो. चंद्राच्या प्रकाशात बाकीचे जीव जंतू, बाकीचे चिडी मुंगी त्याच्या प्रकाशात अन्न पाणी शोधते. पण चंद्रदेव कसा, चंद्रदेवाचा जोपर्यंत आपण नवाचं नख दिसत नाही तोपर्यंत आपल्या मावल्याचं थोम ठोकत नाही. तिथून आपला घडीचा ताण सुरू होतो. मग पौर्णिमा आली का मग आपला सगळा कारभार संपतो. म्हणून ज्या पद्धतीने आपले हे देव येतात, हे पंचतत्वाचं आपलं शरीर आहे नाही, पंचतत्वातच विलीन म्हणजे संपत आहे. म्हणून एखादी केस अशी होते का एखाद्या पीठ आल्यानंतर आपली आईस भाकरी बनाडी आपल्याला खाऊ घालत तेव्हा आपण आपला आत्मा शांत हो, बरोबर ना. पण तो पीठ बनवल्यानंतर पीठ परातीत घेतल्यानंतर त्यांनी भाकरी बनवणे टाइमला परत आपले चुला मग लाकूड घालतो. लाकूड घातल्यानंतर तो पेटवतो म्हणजे परत पुन्हा अग्निदेव तो पेटवल्यानंतर त्याला साक्षी ठेव. मग आपण तवावर भाकर टाकतो. मग आधी हातला चटका मग तो जाणून मिळ भाकर आणि मग तो आपण खाजो. म्हणजे थोडक्यात एक सांगायला घ्या तर तुम्हाला सूर्यदेव कशा चंद्रदेव कशा, थोडक्यात पंचमहाभूत. आता बाकीने दिवसा आपण आड काही बाजार मांडेल नाही म्हणून थोडक्यात सांगू. शिकेल पुरे हवा तर त्याशी सर्च करणं इंडोनेशिया चलन तर तुम्हाला बाकीना देव दिसतील, तुम्हाला कळेल या देव कडला ना आपण काय पूजतो. महिला मंडळ 8 आया आजा बऱ्याच म्हाताऱ्या माणसा म्हणून आता मी एक प्रश्न घेऊ, थोडासा जास्त नाही लांबवत कारण बराच का अजून बाकी आहे. जेवण प्लेट तयार व्हायला का नाही अजून बाकी आहे नाही ना. हो दे
गाय लक्ष्मी कशी तर ज्या वेळेस आपल्या बाळाला दूध लागतं म्हणून तुझे 2 थेंब दूध आणतो, त्या दोन थेंबाने तिचं वासरू पण वाढतं, आपलं बाळ पण वाढतं. बरोबर आहे का? मग वासरू मोठं झाल्यानंतर आपण नुसते मोठे नाही होत, ट्रॅक्टर घेतलं म्हणून काय आपण जास्त मोठे नाही. थोडक्यात पहा, तो वासरू मोठं झाल्यानंतर तो आपण काय त्याच्या खांद्याखाली किंवा जोवाडीच्या खाली आपण मान घालत नाही, तो वासरू त्या याच्या खाली मान घालतो. मग आपण तो पेरणीला तयार होतो, आपण हाकलणार तयार होतो. म्हणून मग आपणही मोठं होतो आणि तेही मोठं होतो. आज सगळं धनधान्य पिकवून हाच बैल आपल्या घरात आणून सोडतो, मग आपण मोठे आहेत. पण बैलाची पूजा फक्त आपण पोळ्यालाच करतो, नंतर आपण करत नाही. जे बाकीचे देव तुम्हाला विचारतही नाही, पण ह्या देवाने मोठे आहे त्याला आपण पूजतच नाही. आज पहा, शहराच्या ठिकाणी बॉक्स मध्ये चिनी मातीच्या गायी ठेवल्यात, लोक पैसे टाकतात, गोमाता गोमाता. अरे मग गोमाता आहे तर मग जिवंत चारा का नाही घालत? बरोबर आहे ना? जिवंत चारा का नाही घालत? तर ते बॉक्स मधले पैसे रात्री 12 वाजता सगळ्याचे एकत्र करतात आणि ज्यांचा तो गरीबी एखादा म्हणजे ज्याला धंद्याला कमी पडताना ते पैसे दिले जातात. हे तुम्हाला माहित नाही. आम्ही त्याचा शोध लावता, मग चिनी मातीच गाय का पुसतात आपण? मग ते यांच्या या नादी न लागता आपण आपले देव सांभाळले पाहिजे, आपले आईबाप सांभाळले पाहिजे, आपली संस्कृती सांभाळली पाहिजे. एवढे सांगून आता मी थांबतो. वाकलं चुकलं तुम्ही माझं ऐकून घेतलं म्हणून मी तुम्ही माझे आहेत मी तुमचा आहे म्हणून मी इथं थांबतो. आता बाकीचं प्रतिपताई बोलते, बाकीचं तुम्हाला मार्गदर्शन. प्रकृतीला नमन करते आणि आठव बसेल बठा पै पावना भाऊबन बठासाला मै नमन करू. जय आदिवासी. या ठिकाणी साक्रीला बऱ्याच वेळा बाबुल सरांनी बोलवलं, परंतु पहिल्यांदा योग आला. 9 ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी मी बऱ्याच वेळा साक्रीमध्ये आली आहे, परंतु शोकांतिका म्हणेल की मला कोणीच आपल्या महिला किंवा बांधव तिथे दिसले नाही. फक्त BC हॉस्टेलचे मुलं मुली आणि बाकीच्या संघटना, इतर संघटना जे बाहेरून येऊन इथं आम्ही दिन साजरा केला, परंतु स्थानिक लोक आम्हाला या ठिकाणी दिसले नाही. शोकांतिका आहे, पण मला वाटतं की पुढच्या वर्षी नक्कीच आपण सगळे मिळून इथं आदिवासी दिन जोरात साजरा करू नक्कीच. आणि या ठिकाणी छान अशी पूजा सांगितली. आपले रमेश दादा आहेत, त्यानंतर साबळे दादा आहेत. तर ही सगळी टीम जी आहे, आम्ही इथं भाषण वगैरे नाही करणार आहे. फक्त एक की आपली वाडावडील आहेत, ज्या आपल्या परंपरा आहे, संस्कृती आहे, ती आपल्याला टिकवायची आहे. आणि म्हणून त्या संस्कृती टिकवण्याचा बागुल सर आणि त्यांच्या परिवाराचं मी तर कौतुक करेल की त्यांनी साक्रीसारख्या शहरामध्ये की अजूनही आपण कुठेतरी दुसऱ्या धंद्यात अडकलेलो असताना कौतुक आहे त्यांच्या परिवाराचं की त्यांनी मोठं धैर्य दाखवले नाही अशा पद्धतीची पूजा. कारण प्रत्येक जण घरी ऐकताच असं नाही बा तू काही लायती आहे आपला सोडीदिदा जसं सांगेल सत्यनारायणकरांना कळस पूजाना ती सोडीदिदान हाय काय आड्या हाणाना कार्यक्रम ठेवणास अशा पण गोष्टी येतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी बदल झाला पाहिजे. आणि हा बदल का केला हे ऐकून घ्या. जसं सांगितलं सरांनी की समिती नेमली होती, शुक्ला समिती, जेव्हा 17 आपल्या जमातींचं फक्त त्यांचाच का आपला सर्वे लावला होता. आम्ही कोणत्या देवाला विरोध करत नाही, आपल्या धर्माला विरोध करत नाही. जो तो ज्याच्या त्याच्या जागेवर श्रेष्ठ असेल, मग तसे आपलेही देवता आपल्यासाठी श्रेष्ठ असाव्यात. ज्यावेळेस आम्ही आश्रम मध्ये स्वतः मी शिकवायला आहे, जेव्हा मुलांना विचारलं की आपले देव कोणते, मग त्यांनी कोणते देव सांगितले नवीन सांगायला नको, आपला देव कोणीच सांगा नाही. मग त्यावेळेस आम्हाला असा प्रश्न पडला आपले देव का मॅडम फोटो कुठे? आपले देव फोटोत नाहीच आहे. निसर्ग हाच आपला देव आहे. आपला देव जो आहे ना वास्तवाचे आपण पूजक आहेत. आपला सूर्य देव दिसतो, चंद्रदेव दिसतो, डोंगर देव दिसतो. हे सगळं जे दिसणार आहे त्या देवाचे आपण पुजारी आहे, जे आपल्याला पोटा पाण्याची, अन्नाची, अन्न वस्त्र निवारा सगळ्या गोष्टी आपल्याला आपले भगवान डोंगरादेव प्रदान करत असतात, ते देत असतात. कंसारा माऊली आपली माता आहे. आणि या ठिकाणी मी फडकी घालून प्रत्येक कार्यक्रमाला जाते. जवळपास आता 4-5 वर्ष झाले. आणि मी गाणं पण लिहिलं होतं की फडकीनी लुगडावं आम्ही खरी ओळखव बया तिला विसरशील नको. कारण काय झालं, ज्यावेळेस BS कोकणी साहेब होते त्यांचं सांगितलं की हे आदिवासीच नाहीये म्हणे. आदिवासीच नाही मग कस काय? मग त्यावेळेस काय नेलं आता आपले पंकज ठाकरे सरांचे आजोबा आणि त्यानंतर BS दादा यांनी मिळून फडकी मोर्चा नेला. आणि फडकी आपली ओळख आहे.
आपण कोकणी असल्याचं आपलं प्रतीक आहे. आणि याच्यावर मी लेख पण दिला. फक्त फडके आपण नाही वापरत, महादेव कोळी समाज पण वापरतो आणि ठाकर समाज पण वापरतो. मग ही जी फडकी आहे ही फडकी कुठंतरी विसरत चाललो होतो. आणि धोंगड्याला बी मी गेली कार्यक्रमाला, तर त्यावेळेस मला वाटलं की बठ्या बायाशी फडकी पांगरेल होई, कारण खेळामध्ये जाई राहिला. पण तठं जाई देखू तर फक्त मयच फडकी पांगरेल होते. म्हणजे मी खेड्यात येऊन गेली, ते सगळ्या शहरातल्या होऊन गेल्या. त्यांना म्हटलं मॅडम हे ते कार्यक्रम आहे, ह्या काठपत्री साड्या बिड्या बट्ट्या बिट्ट्या सगळं काय होत्या बिट्ट्या काहीच नाही. भारी साड्या नेसून आपल्या आणि तशा येऊन बसल्या. मग त्यांना पण काहीतरी वाटलं की त्यांना म्हटलं पुढच्या कार्यक्रमाला आपण फडके आपले पांघरलीच पाहिजे, कारण याचं प्रोडक्शनच बंद होऊन चाललं होतं. भोये साहेब पिंपळनेर मध्ये मिळत नव्हत्या. त्यानंतर हसमुख चौरे सरांनी थोडं मॉडर्न आधुनिक लुक द्यायचं ठरवलं की मुली पण पांघरायला पाहिजे. स्टोल म्हणून का पांघरत नाही, पण फडकीच्या कॉम्बिनेशन त्यांनी स्टोल आणला जो घराघरात दिसायला लागला. आणि आम्हाला आनंद होतो आज की आमदार मॅडम पासून 9 ऑगस्टचा जर कार्यक्रम बघा, आम्ही वेशभूषा स्पर्धा पण घेतली त्या आदिवासी सेवा प्रतिष्ठानतर्फे. सगळ्यांच्या अंगावर फडक्या दिसल्या. फेसबुकला बघा, इन्स्टाला बघा, आनंदाने फडकी प्रत्येकाच्या अंगा खांद्यावर दिसत होती. हे खूप मोठं सक्सेस आहे. किंवा आपल्या जातीचं की आपण म्हणतो की मावची बी भेटणार तरी मावची मग बोलायला लागी जातात, पण आपण राहणार तर आपण अजिबात ओळख बी देता नाही. तो थोडस मराठी बोलतो, आपण अजून भारी मराठी बोलतो, अजून त्याच्यापेक्षा भारी मराठी बोलायला लागतो आणि असं दाखवतो की मी त्या गावचाच नाही. आणि नाशिकमध्ये अशा काही घटना होत्या की ते म्हणे आम्ही इथं सांगतच नाही आम्ही कोकणी. लाज कशाला वाटायला पाहिजे? ज्याला लाज वाटत असेल तर आम्ही सरळ सांगतो जातीचा दाखला फाडून फेकून द्या, अजिबात सवलती घेऊ नका. सगळेजण आपापल्या देवतांना मिरवतात. तसं भगवान बिरसा मुंडांना आपण जे म्हणतो की एक सोशल मीडियावर कमेंट फिरत होती की तुम्ही का 9 ऑगस्ट का बरं करताय, कशासाठी करताय, कोणता महात्मा जन्माला आला, काय आला, अनेक प्रतिक्रिया झाल्या. आम्ही म्हटलं आम्ही तुमच्या देवतांना नावं ठेवत नाही, तुमच्या सणांना नावं ठेवत नाही. आम्ही मंदिरातही येतो, मस्जिदमध्ये जातो. तुम्ही येशू ख्रिस्ता, कारण आपले बघा किती धर्मांतर झाले. आपण कोणाला नावं ठेवत नाही, पण आपल्या देवांना आपण मान देत नाही ना. जसं इथं आपण बघितलं, आम्ही जेव्हा आता मी आपल्या धुळे जिल्ह्याच्या याच्यावर कोकणी समाजावर PhD करते. इतकी माहिती मिळाली आहे की सर जसे म्हटले कुकू मागणं फक्त 5 लोक जात, संध्याकाळचा कार्यक्रम राहायचा. आणि आता मॉडर्न शहरामध्ये जेव्हा गाणं म्हणायला जातं ना, ते लण पाड व एकच ओळ म्हणतात, बाकी काय हो तुला घ्या बस, त्याच्या पलीकडे येतच नाही. प्रत्येक विधीचे गाणे आपले जन्मापासून तर मृत्यूपर्यंत थाळगाण आहे की नाही, पण ते कुठेतरी विसरत चाललोय. आमचेच मुलं आम्हाला विचारतात सूर्यदेव कोणता, नागदेव कोणता. आपण गावाकडे घेऊन जा ना. नाही बा गावाकडे जावा ना. नाही काय डगरी राहता, काही जाता, काहीतरी वेळी जा, काळा दोरा बांधा, गंडा दोरा टाका, काही टाकून जा, पण गावाकडे जा. गाव विसरू नका, आपल्या गावाच्या वाडावडीलांना विसरू नका. आणि हे सगळं सांगायची गरज याच्यासाठी आहे की ज्यावेळेस तुम्ही सांगता आपण बांधना तुकडा तरी देऊ का, बांध तरी देतो का आपण? जर वाटणी झाली एवढा बांध आपण कोणाला देत नाही, आपली जातच आपली ओळखच कोणी घेऊन जायला लागलं तर काय करा? पहिले आपलं बघणार ना, आपण आपलं रक्षण करायचं, आपला समाज वाचवायचा. तर त्याच्यासाठी हा खटाटोप आहे. आपल्याला उचलून बाहेर फेकून द्यायचंय का? झाली का प्रगती? 2-4 लोकांनी गाडी बंगला घेतला, 5% लोकांनी, 95% आपल्या अजूनही डोंगरदऱ्यात राहत आहेत. आहे का प्रगती? आहे का शिक्षण? गल्लोगल्ली DED जर आपण सुशिक्षित झालो, सगळे झालो, पण नोकऱ्या आहेत का? किती मुलं आपले सुशिक्षित बेरोजगार झाले. आपल्याला संस्कृती वाचवायची आहे. आपल्याला भगवान बिरसा मुंडा आपण जे म्हणतो की यांनी 30 वर्षाच्या मध्ये जेव्हा आपण इंग्रजांना बिलकुल त्रास दिला नाही, पण इंग्रज जेव्हा आपल्याकडे घुसायला लागले, आपलं जल जंगल जमीन हे आपलं आहे, आपण मूलनिवासी आहोत. आणि मग मूलनिवासी असताना जर आपल्याला अशा प्रकारे हाकलून देण्यात येत असेल, आपला जर हक्क घेत आमनाच माल ने आम्हाला हाल, अशी गंमत जर व्हायला लागली तर कसं सोडणार आपण? सोडू का? आणि मला वाटतं नाही, ह्या महिला आहेत ना, या महिलांनी ताकद बनलं पाहिजे. आता सगळ्यात फास्ट नेटवर्क कोणतं आहे? आयडिया आहे, जिओ आहे, काय महिला नेटवर्क.
इथं बोललं का अख्ख्या गावामध्ये माहिती पडतं. मग आपण तसं करायला पाहिजे की नाही. तंगली आळीला भांडण होईना तरी अंगली आळीनी तेवढी जा. पण चांगल्या गोष्टीशी आपण येतो, एकत्र येतो का, घ्यायला पाहिजे. आपली संस्कृती आणि मला वाटतं प्रत्येक घरात फडकी दिसायला पाहिजे. आणि साखरपुड्यामध्ये एक विनंती असेल माझ्या सगळ्या वाडावडिलांना इथं बसलेले, कारण तुम्हीच हा कार्यक्रम करतात, आपले पंचमंडळी असतात, मोठे असतात, तर तुम्हीच सांगा की जावाना ती भले मुंबईनी राहो तरी काय पांघरानी फडकीच द्या. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सगळ्यांना ह्या आपल्या आड्या हाणण्याचा जो कार्यक्रम आहे तर सगळ्यांना परिवाराला शुभेच्छा देतो. आणि ह्या ठिकाणी जे आपले सगळं ठेवले वाद्यापासून तर जे लागतं, जे वास्तव आहे, जे आपण वापरतो त्या सगळ्या वस्तूंची आपण पूजा केलेली आहे. तर मला वाटतं तरुण पिढी जी आहे या तरुण मंडळींना पण दाखवा, कारण असे प्रश्न विचारले जातात ज्यावेळेस भरती होते. आणि आपण आदिवासी का, तर आपलं अन्न काय असलं पाहिजे आपल्याला माहिती असलं पाहिजे. कंसरा काय आहे, नागलीलाच आपण कंसरा म्हणतो. डोंगऱ्यादेव कुठे असतो, डोंगऱ्यादेवची मूर्ती पाहिली का आतापर्यंत नाही, फक्त कपार असते, आपण त्या गवळला पुसतो. आणि प्रत्येक ठिकाणी डोंगऱ्यादेव आहे. आणि डोंगऱ्यादेवाला एवढे कडक नियम तर मला नाही वाटत कोणत्या ब्राह्मण पण सांगत असेल. ते नियम आपणहून घालून घेतलेले असतात. आणि तेवढे कडक नियम, पूजा, आपला जो सगळं आपण इथं बोलवलेलं आहे पुजारा बाबा आहे की नाही, हेच आपले सगळे करतात. आणि हे ज्ञान पुढे शिकायला गेलेलं नाही, पुस्तकाचं ज्ञान नाहीये. ही संस्कृती टिकवा. आपल्याला आदिवासी वाचवायचंय, आपल्याला प्रकृतीला वाचवायचंय, आपल्याला कोणत्याही धर्माला जातीला विरोध करायचा नाही. जे आपलं आहे ते टिकवायचं आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा सगळ्या आपल्या बागुल सरांच्या पूर्ण कुटुंबाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल सरांचे धन्यवाद. जय आदिवासी. जय आदिवासी. मॅडमने सांगितलं आदिवासी संस्कृती सर्वांना देते, भरभरून देते. निसर्ग जसा देतो, निसर्ग जसं जात आहे तसा आदिवासींचा जो स्वभाव आहे मुळात तो देण्याचा आहे. म्हणून पुन्हा सांगतो, आदिवासी कुणाचाही द्वेष करत नाही, कोणत्या जाती धर्माचा भेदभाव करत नाही. पण जे आमचं आहे ते आम्हाला कळू दे, हे त्या याच्यातून. आणि हे सगळं केलं काय केलं तर आम्ही आदिवासी आहोत. ही काय तर गर्भरणे. तर आदिवासी आपण आहोत. अजून एक ओळख सांगतो तुम्हाला आणि नंतर आपण आरती घेणार आहोत. ते हे ताट द्या माझ्याकडे. आपण आदिवासी आहोत ही एक ओळख सांगतो मी. इतर कोणत्याही धर्मामध्ये किंवा इथं तुम्ही बघत असाल ओवाळताना तर सुरुवात केली होती टाईमने. ओवाळताना कशी सुरुवात केली होती, अशा ओवाळत होते, बरोबर. जनरली अशाच बाय ओवाळतात की नाही, डावीकडून उजवीकडे. आदिवासी असा ओळख नाही. तुम्ही झारखंड मध्ये जा, नाही तर अंदमान निकोबार मध्ये जा, फक्त इकडचे आपणच असं ओळखतो का. इतर संस्कृतीचं अनुकरण आपण केलं. इतर संस्कृती अशीच त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत डावीकडून उजवीकडे, आणि आपलं जन्मापासून तो मृत्यूपर्यंत उजवीकडून डावीकडे. का ते पण सांगतो. आता या सगळ्यांनी तुम्ही हा मेसेज सगळ्यांपर्यंत पोहोचवायचंय आणि तुम्ही पण त्याचं अनुकरण करायचंय. मला सांगा, बी पेरताना किंवा नागली आपला शेतामध्ये नांगर धरताना आपण कोणत्या बाजूने सुरुवात करतो मंडळी. कापणी करताना, नांगर धरताना उजवीकडून डावीकडून सुरुवात करतो की शेतामध्ये, बरोबर आहे की नाही. जे धान आपण खळ्यावर आणतो, कापून आणल्यानंतर खळ्यामध्ये आणतो आणि बैलांची पात धरतो. ती पात कोणत्या दिशेने असते, अशीच असते ना, उजवीकडून डावीकडे का डावीकडून उजवीकडे असते. तुम्ही सांगा. आपण डोंगऱ्या देवाचा कार्यक्रम करतो, डोंगऱ्या देवामध्ये फेर धरून नाचतो. कोणत्या दिशेने नाचतो, उजवीकडून. असं नाचत जातो, असं नाचत जातो का. लग्न कार्य असो, मांडव सुतवणं असो, बाया सुद्धा मांडव सुतवता तर उजवी बाजूकडून डावीकडे का डावीकडून उजवीकडे नाही. सगळ्या गोष्टी जन्मापासून मूर्तीपर्यंत का. त्याचं कारण एकच मंडळी, की सृष्टी जशी फिरते घरटी सुद्धा आपलं जातं याच पद्धतीने उजवीकडून डावी दिशेने आपण घरटी फिरवतो. कारण आपण आदिवासी, ही ओळख आहे. याचं कारण का, आदिवासी हा धरती पूजक आहे, निसर्ग पूजक आहे. आणि ही धरती निसर्ग जसं त्याचं चक्र आहे त्याप्रमाणे आदिवासींचे जीवन मरणाचे चक्र आहे. ही पृथ्वी
म्हणून आपल्याला सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो. सृष्टीचं धरती मातेचं जसं चक्र आहे, जसं जीवनक्रम आहे, तसं जन्मापासून मृत्यूपर्यंत आदिवासींचं जीवनचक्र आहे, ते उजव्याकडून डावीकडे. आता लक्षात ठेवायचं वळताना कसं वळणार मग, उजवीकडून डावीकडे. याची उदाहरण तुम्हाला सांगितलं. आलं लक्षात सर्वांना? झेंड्याचे 2 कलर आहेत मंडळी, बरोबर की नाही? किती कलर आहेत? 2. पहिला पांढरा आणि दुसरा लाल. हे 2च कलर का? कारण ते झेंड्याकडे कोणी बघत नाही. त्याचा अभिमान आता तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. मी थोडीशी माहिती सांगितल्यानंतर जास्त सांगत नाही आणि लगेच आरती होणार आहे. खूप माहिती सांगण्यासारखी, पण कसं छोटी हे पण महत्वाचं. आपल्या लोकांना दिवसातून 3 वेळा जेवायची सवय, काम करणारे आम्हाला काय, आम्ही काम करायचं, आम्हाला भुकायला लागत नाही. म्हणून काय बडबड करायला बाळाला भुकायला लागत आम्हाला, ती पण आम्हाला जाणीव आहे. 2 रंग आहेत या पृथ्वीवर, या धरतीवर फक्त 2 जाती आहेत. किती जाती आहेत? 2. तुम्ही म्हणाला हा काय सांगा, जाती तर भरमसाठ आहे. या जाती आपण निर्माण केल्याने मंडळी, या जाती या व्यवस्थेने निर्माण केल्या, पण निसर्गाच्या नियमानुसार, आदिवासींच्या नियमानुसार 2 जाती आहेत. पहिला स्त्री आणि पुरुष, स्त्री आणि नर आणि नारी, याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या तिसरी जात नाही. आदिवासींच्या म्हणण्यानुसार, निसर्गाच्या म्हणण्यानुसार या धर्तीवर, या पृथ्वीवर फक्त 2 जाती आहेत. म्हणून स्त्रीचं प्रतीक लाल रंग, पुरुषाचं प्रतीक पांढरा, म्हणून 2 घेतले. बरोबर? माणसाचं कोणत्या जाती धर्माचा तो माणूस मनुष्य असो, रक्त काढल्यानंतर कोणतं रक्त निघतं? लाल. माणसाच्या शरीरामध्ये 2 प्रकारच्या पेशी आहेत, तांबड्या पेशी आणि पांढऱ्या पेशी. त्याचं प्रतीक आहे. आपल्या आदिवासीच्या डोंगऱ्या देवामध्ये कोणत्या रंगाचा ध्वज वापरतात? पांढऱ्या रंगाचा ध्वज. पांढरा रंग हा निर्मळ आहे, पवित्र आहे. आदिवासीचं मन, आदिवासीचा स्वभाव सुद्धा हा निर्मळ आहे, पवित्र आहे. त्याच्या मनामध्ये कोणाविषयी राग नाही, द्वेष नाही, जे निर्मळतेचं प्रत्येक आहे. आमच्या आयाच्या डोंगरा, आपल्या डोक्यावर, मॅडमच्या अंगावरती फडकी आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून ती लाल रंगाचं प्रतीक. बाबाच्या दादाच्या डोक्यावर पांढरी टोपी, पांढऱ्या रंगाचं प्रतीक. या धर्तीवर पहिला सर्वात प्रथम जे अन्न निर्माण झालं, ज्याचा शोध लागला गेला, जे अन्न सुरुवातीला ते कंसारा माता, कंसाराचं, नागली लाल रंगाचे, म्हणून लाल रंगाचं प्रतीक. तदनंतर भाताचा जन्म झाला, भाताचा शोध लागला. नागली आणि भात आदिवासीचं मुख्य अन्न आहे, पांढरा आणि लाल. आपल्या या आकाशामध्ये 2 देवता आहेत, चंद्र आणि सूर्य. चंद्राचा रंग पांढरा आहे आणि सूर्याचा रंग. खूप काही सांगण्यासारखं आहे. असा हा झेंडा आहे, एकतेचे प्रतीक आहे, समानतेचं प्रतीक आहे, स्त्री पुरुष समानतेचं प्रतीक आहे. असा झेंडा. आता खूप माहिती सांगितली, ऐकून घेतली आपण. आता आरती होणार आहे. आरतीमध्ये सुद्धा आपले शब्द आहेत. ती धरती वळणे, धरती गीत आहे, बाहेरच्या आरत्या नाही. आणि तुम्हाला कुणाला काय अडचण असेल तिथे जरूर सांगा. आणि आता तुम्ही आम्हाला बोलू नका. याच्या पुढे साधी सोपी भोळी आपली पूजा आहे, तुमच्या पद्धतीने पूजा करायची. मॅडमने सांगितलं साखरपुडा करू नका, कुंकुम अंगणा करा, पेन करा, आपल्या भागामध्ये जे पूर्वी करत होते ते, बरोबर आहे की नाही? मुलाची भेडी आणा, ते काय सगळं आपल्याला माहिती आहे. पाहुणा पठवून मग तुम्हाला काय लागणार, मग तुम्हाला गोह्याचा बागुलचा जमक, अमुक धमुक या प्रश्न विचारा. कशाला बाकीच्यांना बोलवता? आपले करा, ही आपली ओळख. आणि हे सगळं डॉक्युमेंटरी दिल्लीपर्यंत जाणार आहे, पर आफ्रिकेपर्यंत, इंडोनेशियापर्यंत जाणार आहे. आणि समजणारे ह्या ठाकरी गावामध्ये आदिवासी हे 1000 वर्षे हा पुरावा आपल्याजवळ असेल. वाळू
आणि आज आम्ही नवीन घरसाठी आम्हाला मंडळी आज जे पद्धतीने आज हे नवीन घरबसली म्हणून जे पद्धतीने आम्हाला आईबाप लहानसे मोठं करतात पुन्हा घर पुरवलं पाहिजे पळायला पाहिजे नाही घरात लक्ष्मी वाढवलं पाहिजे त्यांना सुख सन्मान आणायला पाहिजे म्हणून ह्या अण्णा आशीर्वाद सदैव करायला पाहिजे म्हणून आम्ही जे पद्धतीने आम्ही आपल्या सेवा करू म्हणून पाठीशी राहा म्हणून पदरात जे पद्धतीने आपल्या आईबापने आपली कंसरा सांभाळे तेच पद्धतीने तुम्ही बी धरती मातेने सेवा करा म्हणून आहे आपले आई वडिलांचे सांभाळ कंसरात आहे तुम्ही पोरासाला सगळ्या बी 2 घास खावा लागणार पाहिजे म्हणून आहे आमने पदरात ठिकाणी कंसरा आहे तुमच्या पदरात आम्ही हे मंडळाच्या साक्षीने जे पद्धतीने आज उपाशी तपाशी आहे ते पद्धतीने हे धरला हे जेव्हा कोणा नजर नको सन्मान देतात तुम्ही हे निसर्ग देवते आमचे तुम्ही काळजी करणार तोच म्हणून आहे तुम्ही साक्षीने आज महिला मंडळाने सगळ्याशी चुकू लागली तुम्ही लागल्या पहिला त्याला भागात आता बांधायला दुसरीकडे बांधली द्या ना एक गायला एक घराला जोडून पाणी नाही तुम्ही बसा नाही तुम्ही बाकी ना सगळं बसा पाणी तुम्ही बघा बस तुम्ही करा पाठवून टाक आता कुठून सुरुवात करा आणि उजीला अशी सुरुवात करा हा कुठं कोण सुरुवात करेल तुमचं नाव तर महिला पाच पुढे अशी सुरुवात करा हा एक आज जेव्हा तुमचं नाव सांगा ना पुढे सांगा ना तुम्ही म्हणून जी देव सावी त्या देवतेला तुम्ही आवाहन करा ना या गणपतीला या सांगा पुढे पुढे सांगा तुमचं नाव पुढे सांगा देवता नाव बोला हे डोंगऱ्या देव हा या गरबरणीला थोडं घ्या जास्त नका घेऊन थोडं पाणी नाही आणलं पाणी घ्या तुम्ही तुमचं नाव सांगा पुढे सांगा आणि तुमच्या देवाला बोलायचं गायकवाड हां
त्या कंसराम आता सूर्यराव चंद्रदेव या जेवाला ज्या गणपती या गणपतीला कसं बोलायचं वरती करून या देवाला घरभरणीला जेवायला नाही घरभरणी हा तुमचं नाव सांगा हा मग गाव पण सांगा गाव पण सांगतो आपल्याला माहिती पडायला पाहिजे. कोणता देव जागा पाटल्या देव या घर जेवायला हा गरबरणीला आपण जेवण घेत गरबणी उठा म्हणजे जेवण येत हा गरबणी लाकडी पोळ गाव हा जेवणाला म्हणता येईल का जशी की नक्की जेवण नाही आता अंबल पाणी करी झालं पूर्ण नाव सांगा ना गावाचं नाव सांगा ना पूर्ण नाव सांगा ना आणि तुम्ही देवता कोणाला गरबणीला बोलवा ते सांगा गोर पुळ्या हा गरबणी गरबणीला सगळ्या देवाचं बोलवा नाही कुणी काय कोणता कोणाला बोलवा गरबणी लावून म्हणजे ऑटोमॅटिक जेवण देवडी बाबू तोंडपडी हे पंचमाहुंड देवाला हॅलो थोडासा फोन करून आज आम्हाला म्हणून करायचं पाहुण्यामध्ये आज आम्ही झाला हे माझा सगळ्या सगळा शिक्षण मांडते आज आम्हाला सगळा जायला येईल आपण वागण्यातून नावाचं देवा मला माफ करतात आम्ही साधा गोळा मानवी आहेत आम्ही आपण हे मनोरंजन या आशीर्वाद कोर्स करून सन्मान आम्हाला पाहिजे आशीर्वाद त्याचे सदैव पाठीचे आणि एक घसकाळी काही हॅलो आणि एक दुसरी प्लेट घ्या
आतून आपल्याला सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतो. सृष्टीचं धरती मातेचं जसं चक्र आहे, जसं जीवनक्रम आहे, तसं जन्मापासून मृत्यूपर्यंत आदिवासींचं जीवनचक्र ते उजव्याकडून डावीकडे. आता लक्षात ठेवायचं वळताना कसं वळणार मग उजवीकडून डावीकडे. याचे उदाहरण तुम्हाला सांगितले. आलं लक्षात सर्वांना? झेंड्याचे 2 कलर आहेत मंडळी, बरोबर की नाही? किती कलर आहेत? 2. पहिला पांढरा आणि दुसरा लाल. हे 2च कलर का? कारण ते झेंड्याकडे कोणी बघत नाही. त्याचा अभिमान आता तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. मी थोडीशी माहिती सांगितल्यानंतर जास्त सांगत नाही आणि लगेच आरती होणार आहे. खूप माहिती सांगण्यासारखी, पण कसं शेवटी हे पण महत्वाचं. आपल्या लोकांना दिवसातून 3 वेळा जेवायची सवय, काम करणारे आम्हाला काय, आम्ही काम करायचं, आम्हाला भुकायला लागत नाही. म्हणून काय बडबड करायला बाळाला भुकायला लागत आम्हाला, ती पण आम्हाला जाणीव आहे. 2 रंग आहेत या पृथ्वीवर, या धरतीवर. फक्त 2 जाती आहेत. किती जाती आहेत? 2. तुम्ही म्हणाला हा काय सांगा जाती तर भरमसाठ आहे. या जाती आपण निर्माण केल्याने मंडळी, या जाती या व्यवस्थेने निर्माण केल्या. पण निसर्गाच्या नियमानुसार, आदिवासींच्या नियमानुसार 2 जाती आहेत. पहिला स्त्री आणि पुरुष, स्त्री आणि नर आणि नारी. याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या तिसरी जात नाही. आदिवासींच्या म्हणण्यानुसार, निसर्गाच्या म्हणण्यानुसार या धर्तीवर, या पृथ्वीवर फक्त 2 जाती आहेत. म्हणून स्त्रीचं प्रतीक लाल रंग, पुरुषाचं प्रतीक पांढरा रंग, म्हणून 2 घेतले. बरोबर? माणसाचं कोणत्या जाती धर्माचा तो माणूस मनुष्य असो, रक्त काढल्यानंतर कोणतं रक्त निघतं? लाल. माणसाच्या शरीरामध्ये 2 प्रकारच्या पेशी आहेत, तांबड्या पेशी आणि पांढऱ्या पेशी. त्याचं प्रतीक आहे. आपल्या आदिवासीच्या डोंगऱ्या देवामध्ये कोणत्या रंगाचा ध्वज वापरतात? पांढऱ्या रंगाचा ध्वज. पांढरा रंग हा निर्मळ आहे, पवित्र आहे. आदिवासीचं मन, आदिवासीचा स्वभाव सुद्धा हा निर्मळ आहे, पवित्र आहे. त्याच्या मनामध्ये कोणाविषयी राग नाही, द्वेष नाही. जे निर्मळतेचं प्रत्येक आहे. आमच्या आयाच्या डोंगरा, आपल्या डोक्यावर मॅडमच्या अंगावरती फडकी आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून ती लाल रंगाचं प्रतीक. बाबाच्या दादाच्या डोक्यावर पांढरी टोपी आहे, पांढऱ्या रंगाचं प्रतीक. या धर्तीवर पहिला सर्वात प्रथम जे अन्न निर्माण झालं, ज्याचा शोध लागला गेला, जे अन्न सुरुवातीला ते कंसारा माता, कंसाराचं नागलीचं लाल रंगाचे, म्हणून लाल रंगाचं प्रतीक. तदनंतर भाताचा जन्म झाला, भाताचा शोध लागला. नागली आणि भात आदिवासीचं मुख्य अन्न आहे, पांढरा आणि लाल. आपल्या ह्या आकाशामध्ये 2 देवता आहेत, चंद्र आणि सूर्य. चंद्राचा रंग पांढरा आहे आणि सूर्याचा रंग. खूप काही सांगण्यासारखं आहे. असा हा झेंडा आहे. एकतेचे प्रतीक आहे, समानतेचं प्रतीक आहे, स्त्री पुरुष समानतेचं प्रतीक आहे. असा झेंडा. आता खूप माहिती सांगितली, ऐकून घेतली आपण. आता आरती होणार आहे. आरतीमध्ये सुद्धा आपले शब्द आहेत. ती धरती वळणे, धरती गीत आहे, बाहेरच्या आरत्या नाही. आणि तुम्हाला कुणाला काय अडचण असेल तिथे जरूर सांगा. आणि आता तुम्ही आम्हाला बोलू नका. याच्या पुढे साधी सोपी भोळी आपली पूजा आहे. तुमच्या पद्धतीने पूजा करायची. मॅडमने सांगितलं साखरपुडा करू नका, कुंकुम अंगणा करा, पेन करा. आपल्या भागामध्ये जे पूर्वी करत होते ते, बरोबर आहे की नाही? मुलाची भेडी आणा, ते काय सगळं आपल्याला माहिती आहे. पाहुणा पटवून आज मग तुम्हाला काय लागणार, मग तुम्हाला बागुलचा जमक अमुक धमुक या प्रश्न विचारा. कशाला बाकीच्यांना बोलवता? आपली करा, ही आपली ओळख. आणि हे सगळं डॉक्युमेंटरी दिल्लीपर्यंत जाणार आहे, पर आफ्रिकेपर्यंत, इंडोनेशियापर्यंत जाणार आहे. आणि समजणारे या टाकळी गावामध्ये आदिवासी हे 1000 वर्षे हा पुरावा आपल्याजवळ असतो. आदिवासी समाजामध्ये ज्या लोक परंपरा आहेत, देवदेवता आहेत, चालीरीती आहेत, रूढी परंपरा आहेत, पोशाख आहे, इतर सर्व जीवनमूल्ये आहेत, या सर्वांमध्ये कळत नकळत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या बदल होत आहे. बाह्य संस्कृती किंवा बिगर आदिवासी संस्कृतीचा प्रभाव या आदिवासी समाजाच्या संस्कृतीवर पडतो आहे. आणि त्याच्यामुळे आदिवासींची मूळ संस्कृती, आदिवासींची निसर्गदिष्ट असलेली संस्कृती, आदिवासींची संस्कृती ही पाण्याशी संबंधित आहे, मातीशी संबंधित आहे, झाडांशी संबंधित आहे. आदिवासींच्या देवता
पाण्याशी, झाडाशी, मातीशी संबंधित आहेत, दगडाशी संबंधित आहेत, डोंगराशी संबंधित आहेत. परंतु बाह्य संस्कृतीच्या प्रभावाने ही आदिवासींची मूळ संस्कृती आणि आदिवासींची अस्सल खरी ओळख ही हळूहळू नष्ट होत चाललेली आहे, पुसत चाललेली आहे, नाहीशी होत चाललेली आहे. आणि त्यामुळे आदिवासींनी आपले स्वतःची अस्मित्व टिकवण्यासाठी, स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, स्वतःची खरी ओळख अबाधित राखण्यासाठी आदिवासींनी पुन्हा आपल्या मूळ संस्कृतीकडं, निसर्ग धर्माकडं परत गेलं पाहिजे. या उद्देशाने आदिवासी बचाव अभियानचे सर्व कार्यकर्ते, संस्कृती रक्षक भोये दादा, दत्तू साबळे दादा, रावण चौरे दादा, प्रतिभा चौरे मॅडम, कांतीलाल दादा, हे सर्व आपले बांधव आपली आदिवासी संस्कृती, आपली कोकणी संस्कृती टिकवण्यासाठी, त्या संस्कृतीचं अस्तित्व अबाधित राखण्यासाठी, त्या संस्कृतीचं जतन व्हावं, संवर्धन व्हावं, यासाठी ही मंडळी, हे सर्व बांधव आपल्या आदिवासी संस्कृतीनुसार घरभरणीचा कार्यक्रम ज्या ज्या ठिकाणी त्यांना आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी ते स्वतःहून जातात, त्या पद्धतीने कार्यक्रम करतात. कार्यक्रम करत असताना आपल्या या देवदेवतांच्या संदर्भात, रूढी परंपरेच्या संदर्भात ते फार चांगल्या पद्धतीने माहिती समजावून सांगतात. आणि हा कार्यक्रम करत असताना, घरभरणीचा कार्यक्रम करत असताना प्रामुख्याने जमलेल्या सर्व बांधवांना समजेल अशा भाषेमध्ये, कोकणी बोली भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये अगदी सोप्या साध्या पद्धतीने समजावून सांगतात. म्हणजे समोरच्या बांधवांना नेमकं काय चाललेलं आहे हे अगदी स्पष्टपणाने कळतं. रमेश दादा यांनी सांगितल्याप्रमाणे आपली घरभरणीचा जो काही कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने घरामध्ये यायला पाहिजे. मग पैसा असेल, संपत्ती असेल, संपन्नता असेल, समृद्धी असेल, सुख असेल, समाधान असेल, परंतु आपण दुसऱ्या समाजाचं अनुकरण करून सत्यनारायण देतो, वास्तुशांतीचा कार्यक्रम वगैरे करतो. वास्तुशांतीचा कार्यक्रम असेल, सत्यनारायण असेल, त्या कार्यक्रमामध्ये आपण सर्व पाहतोय की एक प्रकारे घर खाली करणे अशा प्रकारची गोष्ट होते. आणि म्हणून आपली जी काही घर भरणी जी गोष्ट आहे ती गोष्ट आपण पुन्हा केली पाहिजे. त्या ठिकाणी मी चंद्रसिंह बाबुल सर आणि विजया ताई मॅडम यांचं मी मनपूर्वक आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान आणि आदिवासी बचाव अभियान या संस्थांच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक एक अभिनंदन करतो. त्यांचं संस्कृती प्रचार प्रसारासाठी जो कार्यक्रम त्यांनी फार चांगल्या पद्धतीने घडवून आणला त्याबद्दल समाजाच्या वतीने मी त्यांना धन्यवाद सुद्धा देतो. आणि या ठिकाणी आदिवासी बचाव अभियान आणि कोकणी समाज किंवा आदिवासी समाजाचं रक्षण संरक्षण करण्यासाठी, जतन संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी आदिवासी बचाव अभियानाचे जे प्रमुख आहेत रावणदादा चौरे आहेत, रमेश भोये दादा आहेत, दत्तू साबळे दादा आहेत, हे सर्व बांधव या ठिकाणी आपल्या समाजाचं संरक्षण करण्यासाठी, जतन संरक्षण संवर्धन करण्यासाठी एक प्रकारे आपल्या संस्कृतीचा प्रचार करतायत, एक प्रकारे प्रसार करतायत. त्याबद्दल समाजाच्या वतीने मी त्यांचं सुद्धा एक या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी माझं मत मी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद. पवार साहेबांनी अतिशय मोजक्या शब्दामध्ये, कमी वेळेमध्ये विस्तृत अशी माहिती सांगितली आणि सर्वांना ती उमगले, पटले. आणि त्यांचं भाषेवर प्रभुत्व आहे, वक्तृत्व अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर आहे. अतिशय सुंदरपणे त्यांनी माहिती सांगितली. धन्यवाद पवार सर. तदनंतर आमचे आदिवासी बचाव अभियानाचे मी सन्माननीय जगन्नाथ गायकवाड साहेब, आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष, ज्यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या घरभरणीच्या कार्यक्रमाबद्दल आपले मनोगत व्यक्त करावं आणि शुभेच्छा द्यावी. गायकवाड साहेब. आज आपल्या आदिवासी शिक्षण सेवा परिवारातील सक्रिय सदस्य सगळ्या कामामध्ये पुढे असतात असे आपले बांधव चंद्रसिंह बाबू सर
यांनी त्यांच्या नवीन घराचे जे घरभरणीचा कार्यक्रम केला, त्यासोबत त्यांच्या पत्नी सौभाग्यवती विद्याताई या सतत त्या देखील सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर असतात. तर या दोन्ही दाम्पत्यांनी घरभरणीचा कार्यक्रम ठेवला. या कार्यक्रमासाठी आपले आदिवासी बचाव अभियानचे नाशिक जिल्हा प्रमुख माननीय रावणदादा चौधरी, त्यानंतर रमेशदादा भोळे, दत्तू साबळे सर, आपले पवार सर आणि आपल्या प्रतिष्ठान परिवाराचे उपस्थित सर्व बांधव, आज जो कार्यक्रम इथे झालेला आहे तो संस्कृती, आपली आदिवासी संस्कृती कशी असावी आणि ती कशा प्रकारे केली जाते याचा चांगला पुरावा आपल्याला माननीय रमेश भोळे सरांनी आपल्या समोर मांडलेला आहे. हे जर आपण पाहाल तर त्यामधून निश्चितच आपल्याला बोध होईल की आपली संस्कृती अशी आहे, अशी होती. तर आपण निश्चितच यापासून आपण धडा घ्यावा. यापुढे देखील आपण जर कधी घरभरणीचा कार्यक्रम करतात तर या पद्धतीनेच करावी असं मी तरी माझ्या स्वतःच्या याच्याप्रमाणे म्हणेन. तर या प्रसंगी मी भोळे सर आणि दत्तू साबळे सर यांनी जे पूजाविधी केली, पूजाविधी सुद्धा चांगल्या प्रकारे एकदम जे आपले जे भगत लोक वगैरे ज्याची पूजा करतात त्या पद्धतीने त्यांनी पूजा केली. पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचे नव्हतं. उपस्थित बांधवांना त्यांनी प्रत्येक पूजे मागचं तत्व समजून सांगितलं. ज्या पूजा मांडल्या त्या पूजा मांडलेल्या पूजांचं तत्व समजून सांगितलं. यावरून निश्चितच आपल्याला ही घरभरणी अशाच पद्धतीने करायला पाहिजे हे आपण मान्य करायलाच पाहिजे आणि आपली संस्कृती बदलायलाच पाहिजे. तर मी आपल्या आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानच्या वतीने बाबुल परिवाराला अनंत शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रम ज्यांनी केला दत्तू साबळे सर आणि रमेश भोळे सर यांचे देखील मी आभार मानतो. मी यापुढे आमच्या परिसरामध्ये ज्या ज्या वेळेला घरभरणीचा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाला आपण यावे अशी मी आपल्याला विनंती करतो आणि माझं आपल्याला आग्रहाने असं म्हणेन, आता आम्हाला बोलू नका. ही आपली आदिवासीची पूजा अतिशय साधी, सिंपल आणि भोळी आहे. याच्यामध्ये कोणतेही असे विशिष्ट नियम नाहीत आणि ही पूजा आपल्याला सर्वांना देवदेवतांना रुजू होते.